गेले 2 दिवसापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षांनी किंवा काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी किंवा अखिल भारतीय काँग्रेसने जे वक्तव्य केलं त्यांच्या आधी त्यांच्या वेबसाईटवर टाकलं, नंतर त्याचं समर्थन केलं. म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे एवढे ज्ञानी आहेत आणि त्यांचा अध्यक्ष विक्रूळ अध्यक्ष त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातले पडसाद आपण पाहिलेलेच आहेत. पण त्याहून मला अध्यक्ष मी काल रात्री मला असं वाटलं होतं की ही पत्रकार परिषद मला कॅन्सल करावी लागेल, कारण मी काल आदरणीय पवारसाहेबांनाही एक पत्र लिहिलं, राहुल गांधींच्या मेलवरती पण एक पत्र मेल केलं पूर्णपणे, आणि माननीय शरद पवार साहेबांना पण आणि सुप्रियाताई सुळेंना पण एक पत्र मी त्यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवलं. सांगण्याचं तात्पर्य आहे की जे राहुल गांधी विरोधी पक्ष देशाचे त्यांच्या अजून बुद्धीत का घुसत नाही की ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे अध्यक्ष किती घाणेरड्या प्रकारची वर्तणूक करतायत, किती घाणेरड्या प्रकारचं वाक्यरचना करतायत, आणि तेही अशा स्त्रीबद्दल की या स्त्रीवरती 6 महिन्यापूर्वी असा आघात झालेला आहे. म्हणजे आपल्या उपमुख्यमंत्री सुनीताताई वहिनी पवार 6 महिन्यापूर्वी अपघाती अजितदादांचं निधन झाल्यानंतर त्या ज्या पद्धतीने त्या धैर्याने ते आणि त्यांची 2 मुलं राजकारणामध्ये सक्रिय झालीत आणि होत आहेत अजून भविष्यात, अशा परिस्थितीतसुद्धा ह्या लोकांना काल सांगूनसुद्धा अक्कल येत नाही आणि ते त्या शब्द त्यांचा माघार घेऊन माफी मागत नाहीत किंवा राहुल गांधी त्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या अध्यक्षाला सांगत नाहीत किंवा घटक पक्ष त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गट पवारसाहेबसुद्धा का सांगत नाहीत हे मला अजूनही आता कोडं पडलेलं आणि आश्चर्य वाटले की जे काँग्रेस महिलांना सक्षमीकरण म्हणून संबोधतं, जी राष्ट्रवादी आज शरद पवार गट की जे महिलांना 50% आरक्षण दिलं असं जाहीर करतं आणि दिलेलं होतं, त्यांनी पवारसाहेबांना महिलांबद्दल जो आदर होता तो आदर कुठे गेला आहे, त्यातली त्यात त्यांची स्वतःची सुनेबद्दलचा आदर कुठे गेला हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही. माझी त्यांना अजूनही विनंती केली मी ज्या पत्राद्वारे पवारसाहेबांना जे मी वाचून दाखवतो आपल्याला, की आदरणीय शरद पवार साहेब आपल्या आघाडीतील काही नेत्यांकडून उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार वहिनी यांच्याबद्दल गांभीर्याने म्हणजे जे वक्तव्य आहे त्याचे आपण गांभीर्याने दखल घ्यावी. मी पत्र कोणत्याही राजकीय हेतूने लिहित नाही आहे साहेब. महाराष्ट्रातील अनेक नेते पाहिले, पण राजकारणात अभ्यासू संयम आणि वैयक्तिक सन्मान याची मर्यादा जपणारं नेतृत्व म्हणून आपल्याकडे लोक पाहत होते आणि पाहत आहेत. कदाचित तुमच्या घटक पक्षाच्या नेत्यांना याचं भान नसावं. महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सुनीताताई वहिनी यांच्याविषयी आपलं महाविकास आघाडी नेत्यांकडून गुंडीगुडी असा अनौकिक शब्द वापरण्यात आलेला आहे. बाब म्हणजे या शब्दप्रयोग समर्थन काही वरिष्ठ नेत्यांनी केलं समोर आले आहे. ही घटना केवळ एका महिला उपमुख्यमंत्री अपमान नसून महाराष्ट्रातील प्रत्येक महिला स्वाभिमानी धक्का देणारी आहे. साहेब, राजकारण भूमिका बदलू शकतात, पण पक्ष बदलू शकतात, विचारधारा बदलू शकते, परंतु रक्त आणि कुटुंबातून नाती कधीही बदलत नाही. सुनेत्रा पवार, अजित पवार केवळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाहीत, तर त्या आपल्या पवार कुटुंबाच्या सून आहेत. एका ज्येष्ठ कुटुंबियाच्या नात्याने आपल्या सुनेवर सार्वजनिक जीवनात अशा प्रकारच्या अपमानस्पद भाषा वापरली जात असेल तर त्या वेदना केवळ राजकीय नसतात, तर त्या कुटुंबाच्या असतात. मतभेद असले तर आपल्या घरातील एक महिला सन्मानाचा प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडचा असतो. साहेब, महाराष्ट्रात लाखो नागरिक आजही आपल्या केवळ एका पक्षाच्या नेत्याप्रमाणे पाहत नाहीत, तर एका वडीलधाऱ्या समंजस आणि नात्यात मान राखणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात. म्हणून आपण आपल्या सुनेचा सन्मान ते उभं राहावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. कोणत्याही राजकीय भूमिकेपेक्षा माणुसकी अपेक्षित आहे. साहेब, आयुष्यात पवार कुटुंब मोठे वैयक्तिक आघात केला. अशी कठीण काळात सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिक दुःख मनात ठेवून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारली. अशा वेळी त्यांचे धैर्याचे गौरव व्हायला हवा होता, पण दुर्दैव आपल्या मानसिक वेदनेवर राजकीय उपवास करण्यात आला. ही महाराष्ट्राची संस्कृती राजकारणात न शोभणारी बाब आहे. इतिहास साक्षी आहे की आपण विरोधकांशी तीव्र राजकीय संघर्ष केला, पण व्यक्तीचा अपमान कधी कोणाचाही केलेला नव्हता. राजकीय संस्कृती भाग म्हणून दिला नाही. आजही महाराष्ट्रात आपल्याकडून त्यांचे नैतिक नेतृत्व अपेक्षित आहे. आज प्रश्न केवळ सुनीता अजित पवार यांचा नाही, प्रश्न आहे सार्वजनिक जीवनातील प्रत्येक महिलेचा सन्मानाचा आहे. आज जर एका महिला उपमुख्यमंत्रीची अशी भाषा वापरल्यास सामान्य मानले गेले तर उद्या गावातील पहिला सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार
किंवा इतर कोणत्याही महिला लोकप्रतिनिधींना अशी भाषा वापरणे धाडस वाढेल. ही परंपरा इथेच थांबली पाहिजे. अशा महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि सभ्य राजकीय संवादात पुरस्कृत राहिले आहात. त्यामुळे आपण आपल्या आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाकडून महिला अपमान करणे, भाषा वापरली जात असेल तर त्याचा संपर्क आपण नैतिक भूमिका घेणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपणास नम्र विनंती की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेले गुंगी गुडिया या शब्दप्रयोग आपण सर्विक निषेध करावा. संबंधित काँग्रेस नेत्यांनी सदर वक्तव्य तात्काळ मागे घेऊन सुनेत्रा अजित पवार तसेच महाराष्ट्रातील सर्व महिला समाजाच्या बिनशर्म सार्वजनिक माफी मागावी यासाठी आपण पुढाकार घ्यावं. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळी, सामाजिक माध्यम आणि इतर सर्व अधिकृत व्यासपीठ सदर अपेक्षित मजकूर तात्काळ हटवण्यात आपण महाविकास आघाडी स्तरावर योग्य ती भूमिका घ्यावी. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी महिला लोकप्रतिनिधींविषयी सन्मानपूर्वक भाषा वापरण्याची आचारसंहिता स्वीकारावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा. महिला सन्मान, राजकीय अभ्यास आणि महाराष्ट्रातील संस्कृती विसंगत भूमिका सातत्याने कायम राहिल्यास काँग्रेस पक्षासोबत राजकीय सहकार्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याचा विषय महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडावा. साहेब, आपण अनेक वेळा राजकीय मतभेदपेक्षा महाराष्ट्र स्वाभिमान मोठा मानला. आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला आपल्या नैतिक नेतृत्वाची गरज आहे. आपण आपल्या भूमिका ही केवळ आपली सुनेत्रा सन्मान नसेल तर ती महाराष्ट्राची प्रत्येक मुलगी, प्रत्येक सून, प्रत्येक माता आणि सार्वजनिक जीवनाचे कार्य करणाऱ्या महिलेच्या स्वाभिमानाचा असेल. आपण एका शब्दाने हजारो कार्यकर्ते महिलांचा सन्मान राखण्याचा संदेश जाईल. महाराष्ट्र पुन्हा एकदा अनुभवेल की पवार साहेबांनी राजकारणापेक्षा संस्कार मोठे आहेत, मतभेदापेक्षा माणुसकी मोठे आहे, असा सत्तेपेक्षा स्त्री सन्मान मोठा आहे, ही मनापासून अपेक्षित आहे. आपला नंबर संजय का. आता ह्याच धर्तीवर आम्ही राहुल गांधींना एक पत्र पाठवलं होतं. तर आता ह्या पत्रावरती अजूनही कुठल्या स्तराला, काँग्रेसचं कुठल्याही स्तरावरती काही असं वक्तव्य नाही आले की बाबा त्यांना त्याची लाज वाटते किंवा त्यांना शर्म वाटते, असं कुठलंही चित्र आत्ता तरी डोळ्यासमोर नाही आहे. परंतु माझं आपल्या माध्यमातून असं आव्हान आहे या काँग्रेसवाल्यांना की जर का तुम्ही हे शब्द मागे घेऊन सुनेत्राई वहिनी व महाराष्ट्रातल्या सर्व महिलांची माफी मागितली नाही तर ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली जाईल. सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस, आमच्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, सगळ्या महिला रस्त्यावर उतरतील व जसं आपल्या विद्यार्थ्यांबाबतीत दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होईल. महिला बाबतीत पवारसाहेब असतील, राहुल गांधी असतील, ह्यांनी खूप सन्मानपूर्वक भावना त्यांच्या यापूर्वी पाहायला मिळालेल्या आहेत आपल्या सगळ्यांनाच. माझी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या पत्राची दखल घ्यावी व महाराष्ट्रामध्ये आपली जी पुणी परंपरा आहे ती राबवावी. 2-4 नालायक लोकांमुळं जो काही महिलांचा अपमान झाला आहे तातडीने त्यांना माफी मागण्यात लावावी किंवा त्यांच्या पक्षांतर कारवाई करावी अशी माझी अपेक्षा आहे. असं म्हणाले की ते त्यांच्या वक्तव्यावरती ठाम आहेत. सुनेत्रा पवार यांनी इंदिरा गांधींसारखं दुर्गाहून दाखवावं. नाही, हे बघा, इंदिरा गांधींना जेव्हा संबोधलं गेलं तेव्हा राजकारणामध्ये पूर्ण परिपक्व झाल्या होत्या त्या, असं नाही अचानक आल्या होत्या त्या. आपल्याला इंदिरा गांधींचं आणि आमच्या सुनेत्रा वहिनींचं वेळ म्हणजे टायमिंग खूप वेगळा आहे. वहिनी म्हणजे अपघाती म्हणून अपघात झाला असा दुर्दैव आणि त्या राजकारणात पडल्यात. त्यांना पूर्ण महाराष्ट्राला अभ्यास करण्यासाठी वेळ लागणार होता. 6 महिने राहिल्यात. तशी दुःखातनं सावरत आहेत अजून. आणि त्यांना इंदिरा गांधीची उपमा होणारच आहे. ती महाराष्ट्रात एक इंदिरा गांधी होणारच आहेत. त्या महाराष्ट्रातल्या इंदिरा गांधी नक्कीच होणार आहेत. पण त्यामुळं अशा वर्डिंग वापरणं हे त्यांना लाज वाटत नाही. त्याच्यावर परत तेच वाक्यरचना त्यांना लाज, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मानव जातीला हा काळिंबा फासणारं वक्तव्य परत तेच कसं करते तेच मला आश्चर्य होतं. आता ह्याच्यावरती राहुल गांधींनी किंवा आदरणीय पवार साहेबांनी जर काही ॲक्शन घेतली नाही तर आम्ही पुढचं नियोजन करणारच आहोत. आम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रामध्ये सहजी एवढं फिरून देणार नाही जे ह्या वाक्याला कारणीभूत आहेत. महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, ह्या दोघांना आम्ही महाराष्ट्रात कदापि फिरून देणार नाही. राष्ट्रवादी आक्रमण झालं, काँग्रेसच्या गोटामध्ये त्याला जशास तसं प्रत्युत्तर द्यायचं अशी भूमिका असं कळतंय प्रदेश काँग्रेसच्या पातळीवर. आणि त्यांचं म्हणणं आहे जी टीका राजकीय स्वरूपाची आहे तिला जाणीवपूर्वक वैयक्तिक स्वरूपामध्ये कार्यक्षमता राजकीय टीका होत नाही. एखाद्या वैयक्तिक एका लेडीला
गुंगी म्हणणं, गुडिया म्हणणं ही राजकीय टीका मला तरी वाटत नाही. आता त्या नालायकांना जर वाटत असेल, जे नालायक असतील त्यांना प्रत्येक गोष्ट चांगलीच वाटते. म्हणजे त्यांना मला आश्चर्यच वाटतं की ह्या गोष्टीवरती त्यांनी माफी मागायचं सोडून हे असे वक्तव्य करतात. जशात तसं उत्तर द्या ना म्हणा, बघू ना. जशात तसं उत्तर द्यायलाच आम्हाला पण तेच हवं आहे. आम्हाला आता आम्ही 24 तास, हे पत्र मी काल पाठवले रात्री 10 वाजता, 24 तास आम्ही वाट पाहणार आहे त्याच्यावरती. अधिवेशन असले कारणाने पवारसाहेब आणि राहुल गांधी सभागृहात असतील. आज सभागृहातनं बाहेर आल्यानंतर उद्या सकाळीपर्यंत आम्ही वाट पाहू याची. नंतर नाही तर काय 24 तासानंतर त्याची ॲक्शन घेतली जाईल ना. जिथेही दोघं असतील तिथं आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांना बरोबर सरळ करतील. विजय वडेट्टीवार म्हणाले, काल काँग्रेस भवनमध्ये काही कार्यकर्ते घुसले, त्यांनी आम्हाला सांगून घुसायला पाहिजे, सत्तेचा फायदा घेता, विचारधारा दुसरीकडे ठेवता. आणि ज्यावेळेस दिल्लीत मुलींवरती अत्याचार झाले त्यावेळेस उपमुख्यमंत्री बोललेल्या नाहीत, इतर ठिकाणी काही होते त्यावेळेस त्या बोललेल्या नाहीत. त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ज्या प्रकारामुळे सगळं झालं त्या बीडमधल्या पत्रकाराने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादीकडून अजून दिलं नाही की ते चुकीचं होतं, बरोबर होतं सुनेत्रा पवारांचे, त्यावर नेमकी काय प्रतिक्रिया? हे बघा, आता त्यांनी काल त्या बीडला जी सभा झाली त्यातून त्यांनी जे विषय पत्रकारांपुरते ठेवले होते ते विषय झाले होते आणि मग ते निघून गेले. त्याच्यानंतर त्यांना त्या गोष्टी, त्या लेवलचं बोलणं हे योग्य होतं का? एका स्त्रीला, महिला उपमुख्यमंत्रीला असं गुंगी गुडिया बोलणं हे कितपत योग्य वाटतं? त्यांना म्हणा हे कितपत योग्य वाटतं सांगा ना. सगळ्या गोष्टी आहेतच, सगळ्या गोष्टी आम्ही करतोयच आहे. प्रत्येक गोष्टी छडा लावूच. जिथं महिलांचं कुठं आपण होईल तिथं आम्ही पुढं राहूच. मग ते कुठल्याही पक्षाची महिला असू, महिलेवर अन्याय झाला तर आमचा पक्ष सदैव त्या महिलेच्या पाठीशी राहील, त्या भूमिकेशी ठाम राहील. परंतु हे बोलणं योग्य आहे का हे मला तुम्ही सांगा. समर्थन करते की त्या पत्रकाराने अहो म्हणजेच मुख्यमंत्र्यांना विचारलं, काँग्रेस जर अशा गोष्टीचं समर्थन करत असेल तर मग काँग्रेस म्हणजे त्यांची विचारधारा घाणेरडी झाली. मग ती विचारधारा घाणेरडी राज्यातली झाली का दिल्लीतली झाली हे येणाऱ्या आपल्याला 48 तासात कळेल. हर्षवर्धन सपकाळ बोलताना असे म्हणाले की राष्ट्रवादी ही अमित शहाच्या ताटाखालची मांजर झाली, त्यामुळे त्यांना हे सगळं अमित शहाचं ऐकावं लागतं. कोण म्हटलं काय? हर्षवर्धन सपकाळ म्हणजे हर्षवर्धन सपकाळचं वाक्य रचना काय ते बघणं म्हणा. कोण कोणाच्या ताटा खालचंय, तू कोणाच्या ताटा खालचंय ते बघणं म्हणा. तुझी लायकी नसताना तुला अध्यक्ष काँग्रेसकडे कोणी लायक माणूस राहिला नाही, म्हणून बेलायक लोक काँग्रेसने अध्यक्ष केलीत. लायक माणूसच राहिला नाही त्यांच्याकडं अशा घाणेरड्या वृत्तीमुळं. त्यामुळे जे नालायक लोक आहेत त्यांचं आम्हाला गांभीर्य घेण्याचं काही कारण नाही, त्यांच्या बोलण्याला काही उत्तर देण्याची गरज नाही. आम्हाला ॲक्शन पाहिजे की राहुल गांधी आणि आदरणीय शरद पवार काय करतात ह्या भूमीकडे आमचं लक्ष आता सध्या. पवार साहेबांना पत्र पाठवले, त्याच्यात सुप्रिया सुळेंनी पण या संदर्भात भूमिका ठोसपणे पुढे येऊन मांडावी असं काही. बघा, सुप्रिया सुळे भूमिका मांडतीलच. सुप्रिया सुळे एक महिला आहे आणि त्यांच्या घरातल्या महिलेचा अपमान झालाय, त्या नक्कीच मांडतील. आणि पवार साहेबही मांडतील म्हणून मी त्यांना पत्र लिहिलं आहे. नक्कीच ते भूमिका घेतील याच्यावरती. काँग्रेसमधलं आहे, पवारांना त्याच्यामध्ये ओढायचं नेमकं कारण नाही, ओढायचं कारण नाही. बघा, पवार साहेबांना ऐका ना, आम्ही पवार साहेबांना, कारण तुमच्याच पत्रकारांनी एका मला काल विचारलं की पवार साहेबांची भूमिका काय असेल याच्यात, तर मी म्हणलं अर्थातच पवार साहेबांची भूमिका याच्यात की काँग्रेसला माफी मागायला भाग पाडतील ते. जर मला एखाद्या पत्रकारांनी विचारलं, तुम्ही आता जसं वडीवारचं विचारलं किंवा त्या अध्यक्ष काय वेगळा बोलला असं बोलला, तसंच काल मला एका पत्रकाराने विचारलं की पवार साहेबांची भूमिका काय असेल याचं, तर मग साहजिक आहे पवार साहेबांच्या सुनेत, आमच्या सुंदराबाईंनी सुनेत, तर त्यांची भूमिका, तर त्यांचा अपमान झाला तिथं आवाज उठवणारच ना. उद्या पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील घरातल्या, किंवा पवार साहेब सुनेपेक्षा जास्त महिलांवरच्या धोरणांवरती पवार साहेबांचं खूप बारकाईने लक्ष असतं आणि सदैव महिलांना त्यांनी चांगल्या मार्गदर्शनाखाली पाहिलेलं आहे. भूमिका मांडायची असेल या 2-3 दिवसातच मांडली काही घटना घडल्या आजपर्यंत थांबले. बघा, आज पण याचा अर्थ मांडायची नाही, असं नाही, असं होत नाहीये. त्यांना मी माझं पत्र पाठवलेलं आहे, म्हणून आम्ही पत्र पाठवले की बाबा कदाचित ते दिल्लीत असल्या कारणाने अधिवेशनावर पण असतील, त्यामुळं पण त्यांच्या प्रत्येक गोष्ट कानावर गेली असेल म्हणून तर मी पत्र पाठवलं त्यांना. नाही, आम्ही त्यांच्या 2 नेत्यांना अल्टिमेट दिलं आहे की बाबा 48 तासात ह्याच्यावर तुम्ही काय तुमची भूमिका मांडा. पवारसाहेब त्यांची भूमिका मांडतील आणि राहुल गांधी त्यांची भूमिका मांडतील. त्यांची भूमिका जर नाही मांडली तर ह्या वक्तव्यावर त्यांचाही पाठिंबा असं आम्हाला घोषित करावं लागेल, डिक्लेअर करावं लागेल.
आणि मग बघू, महाराष्ट्र बघेल इलेक्शनमध्ये, निवडणुकांमध्ये बघेल, आणि ह्या दोघांना तर आमचे कार्यकर्ते बघतीलच बघतील. परंतु महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता हा महिलांचा अपमान सहन करणाऱ्या प्रत्येक नेत्याला बघेल आणि निवडणुकांमध्ये रोखोक उत्तर देईल. सोशल मीडियावरती असं नाही हो, बाहेरची आता त्या गोष्टीला बाहेरची म्हणजे प्रत्येक लग्नाच्या आधी तिसरी बाहेरचीच असतील, लग्न झाल्यानंतर ती आपली सून असती, लेक असती सुनाच्या रूपाने, त्यामुळे त्यावेळेस त्यांनी बोललं असेल. परंतु आता ते त्याच्यात मला जायचं नाही. आत्ता मला एवढंच आहे की शरद पवार नक्कीच बाजू घेतील आणि राहुल गांधी त्याच्यावर निर्णय काहीतरी घेतील अशी सगळ्या महाराष्ट्राला अपेक्षा आहे. सगळं महाराष्ट्र वाट बघते. नाही, आता जर का त्यांची बाजू असेल किंवा माझ्या सुनाला हे बोलणं चुकीचं आहे आणि त्यांनी जर राहुल गांधीला सांगितलं की बाबा हे चुकीचं आहे आणि माघार घ्यायला, म्हणजे त्यांना माफी मागायला सांगा, शब्द माघार घ्यायला सांगा, तसं जर घेतलं नाही तर माझं स्वतःचंही मत राहील की शरद पवारांनी त्या काँग्रेसमधनं बाहेर पडावं. हा मुद्दा जिथून सुरू झाला मुळात बीडच्या त्या डीपीसी नंतरच्या पत्रकार परिषदेपासून, तिथे जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नाचं उत्तर आज तागायत राष्ट्रवादीनं दिलेलं नाही. दुसरी गोष्ट, धनंजय मुंडे तिथे जवळपास 3 ते 4 मिनिट पत्रकारांनी प्रश्न विचारू नका किंवा त्यांना थांबवा असं सांगत होते उपमुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून. नाही, त्याचं मी त्याची बरोबर आहे, त्याची माहिती चित्र जे चुकीचं गेलं नाही, त्याची नाही त्याचं काही नाही, त्याचा काही संबंध नाहीये. त्यावेळेस त्यांचं जे मी पाहिलं जो बाईट की ती पत्रकार परिषद ज्या गोष्टीसाठी बोलवली गेली होती, ज्या गोष्टीसाठी पत्रकार परिषद तयारी केली गेली होती, त्या तयारीपुरते ते सगळे पत्रकार संपला होता विषय, ते प्रश्न संपले होते. अचानक एखादा शब्द आपण सांगू तर त्याची तयारी करण्याकरता आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला कायदा सुव्यवस्था योग्य आहे का नाही हे विचारणं, यासाठी काय तयारी करावी लागते? आता बघा, तिथली पत्रकार परिषद मी पाहिली नव्हती पूर्ण, परंतु मला इतकं कळतं की एखादा विषय पत्रकारांना जर का आपण उत्तर दिलं नाही, याचा अर्थ एक महिला जी आत्ता 6 महिने झाली राजकारणामध्ये आली, तिला पूर्ण महाराष्ट्र माहिती नाही, जी आत्ता तिचं दुःख विसरत चालली आहे, अशा वेळेस एखाद्या गोष्टीत, एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये पत्रकारांनी एवढं इगो करावं, इश्यू करावं आणि विरोधकांनी नालायकपणा करावं, हे मला योग्य वाटत नाही आहे. त्यामुळे आत्ता आपला विषय काय की एक अध्यक्ष काँग्रेसचा घाण खाल्ली त्यांनी, शेण खाल्लंय त्यांनी, त्याच्यावर आपण बोलूयात ना की बाबा एक छोटासा विषय आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांच्या तुमच्या आपापल्या घरात, आपल्या घरात आपला अचानक एखादा माणूस निघून गेला तर आपली काय अवस्था होती. आपल्या पत्रकारांमधला एक पत्रकार आज तकचा अचानक गेला होता, वर्षभर आपण त्याचं दुःख पाळवतो. एक पत्रकार जो आपलं नातं नाही, गोतं नाही, काय नाही, जो आपण असं भेटायचो तसं भेट होता, तसा पत्रकार आपण गेला तर वर्षभर सगळं हळहळ करत होते. एका स्त्रीचा म्हणजे अजितदादा अचानक गेल्यामुळं वहिनींवर काय आघात झाला असेल हे महिलेलाच कळतं. त्यामुळं आपण अशा गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीचा इगो करावं हे मला योग्य वाटत नाही. चित्र गेलं की धनंजय मुंडेंना बीडचा हुकुमशाह म्हटलं. नाही असं काही नाही, ऐका ना, धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये असं काही नाही, बोलू देत नाही. ऐका ना, असं काही नसतं बाबा. एखादा विषय पूर्णपणे माहीत नसताना एखाद्या जबाबदार नेत्याने त्याच्यावर प्रक्रिया द्यायची हे योग्य नाही आहे. वहिनींचं बीडमध्ये किती दौरे झाले बघा ना तुम्ही, किती एखाद्या महिलेला अचानक 6 महिन्यात राजकारणातनं टाकायचं, संपूर्ण महाराष्ट्र फिरता येते, आता फिरायला सुरुवात केली. तर मला वाटत नाही की तुम्ही पत्रकार किंवा हे विरोधक एवढ्या छोट्या गोष्टीचा इश्यू करून का राहिले तेच मला कळत नाही. म्हणजे सगळ्यात एक प्रश्न आहे, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी कालपासून जी आक्रमक झाली, रस्त्यावर उतरतीये, डोळे मारो आंदोलन सुरू आहे सगळ्या राज्यभर, विरोधकांचा अपघात झाला त्यावेळेस चौकशीसाठी काय नाही उतरले? नाही, चौकशीची मागणी केलेली आहे, चौकशीची मागणी 100% केलेली होते. हे बघा आता ऐका, आता हे ऐका ना, हा ऐका, आता मला एवढंच कळतं की हा अपघात आहे, परंतु काही लोकांच्या मनात शंका असल्या कारणाने त्याची सगळी माहिती वहिनींनी घेतलेली आहे, त्याचे पाठपुरावा चालू आहे. त्यामुळे त्याची सगळी माहिती वेळोवेळी, आत्ताची पत्रकार परिषद एवढी एकच आहे की बाबा काँग्रेसनी हे जे शेण खाल्लेलं आहे त्याच्या विषयावरच आपली पत्रकार परिषद आहे. आता तुम्ही डायव्हर्ट नका करू. रोहित पवारांनी उपोषण केलं या सगळ्या विषयात, दादांच्या चौकशी व्हावी म्हणून, मग आता या विषयात ते आम्हाला तेच आश्चर्य वाटतं ना की रोहित पवारांनी जेवढं अग्रेसिव्हली झालं होतं त्याचं प्रत्येक गोष्टीत, ह्या गोष्टीत काय अग्रेसिव्ह होत नाही. जिथं त्याच्यावर
ट्रेस तासाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सूरज चव्हाण ज्यांनी आंदोलन केलं काँग्रेसच्या परवानगीशिवाय त्यांच्या तर मग कार्यालयात गुन्हा दाखल होऊ शकतो. मग कसं तुम्ही कसं पाहताय? कोणावरती गुन्हा दाखल होईल? सूरज चव्हाण हे बघा, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल व्हायला काय म्हणजे अशा गोष्टीत आंदोलनामध्ये गुन्हे दाखल होतातच ना, प्रत्येकावर होतात. ते काय एवढी महत्वाची गोष्ट नाही. आंदोलन जर होत असेल आणि तिथं गुन्हा विदाऊट न परवानगी घेता आंदोलन होत असेल आणि जर गुन्हा दाखल असेल तर काय फरक नाही पडत एका गुन्ह्याने. पण भाजपकडून अजून अर्थमंत्रीपद भेटणार आहे का? आत्ताचा माझा आपल्याला विनंती आहे, आत्ता अशा कुठल्याही गोष्टीत आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. अर्थमंत्री मिळतंय का, गुन्हे दाखल होत आहेत का, आत्ता प्रश्न फक्त एकच आहे की काँग्रेसनी जो नालायकपणा केलेला आहे, जे वक्तव्य वापरलेलं आहे एका स्त्रीबद्दल, एका अशा स्त्रीबद्दल जी संघटना बाहेर यायचा प्रयत्न करते, जी आत्ता नवीन नवीन राजकारणात आलेली आहे, आणि अशा स्त्रीच्या म्हणजे अशी स्त्री जी की जिचे अजितदादा स्वयंभू म्हणजे सगळे सर्वस्व होते राज्यासाठी, अशा अजितदादांच्या आकस्मिक निर्णयाने त्यांच्याच मिसेसला असं बोलणं कितपत योग्य आहे? ज्या पक्षाबरोबर 15 वर्ष राहिले या नालायक पक्षाबरोबर अजितदादा, अशा पक्षाच्याच लोकांनी वहिनींना असं बोलणं कितपत योग्य आहे? संजय राऊत असं हा मुद्दा आहे ना, हा मुद्दा आहे. संजय राऊत असं म्हणतायत की गुंगी गुडिया हा शब्द असंवैधानिक नाही. संजय राऊत काय त्याला काय महत्वच नाही हो. संजय राऊतांचं काम आहे रोज सकाळी उठायचं आणि तुम्हाला चहा पाजायचं. त्या विषयावर त्याच्यात गंभीर घेणं काय मला योग्य वाटत नाही. आत्ता विषय एकच आहे, 48 तासात राहुल गांधींनी आणि शरद पवार साहेबांनी त्यांची भूमिका मांडावी. याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? इशारा काय तुमचा? इशारा आहे, आमची विनंती आहे. आमची विनंती आहे की 48 तासात तुम्ही लक्ष घालून ह्याला माफी मागायला लावणे अध्यक्षाला आणि पृथ्वीराज चव्हाणला, किंवा त्यांना पक्षानं काढून टाकणे. परंतु ह्या गोष्टी अपमानास्पद गोष्टीवर दखल घेणे हे 48 तासात आमचं त्यांना विनंती आहे. नाना, तुमची मागणी मान्य आहे, काँग्रेसने नैतिकता घालवली तर मान्य आहे, त्यांनी माफी मागावी एक मिनिट. पण त्या पत्रकार परिषदेमध्ये तुमचाच एक आमदार जो आहे तो त्या पत्रकारांना जशा पद्धतीने बोलतो, त्यावेळेस राजकीय नैतिकता पक्षात राहावी यासाठी सुद्धा राष्ट्रीय अध्यक्षांना काम करणं गरजेचं आहे. अहो साहेब, आता ऐका ना, आमच्या पक्षातलं कोणी पत्रकाराचा अपमान केल्यासारखं तुम्हाला वाटत असेल तर त्याची मी तुम्हाला माफी मागतो. परंतु आत्ता ह्याचा छडा लावा ना. तुम्ही पत्रकारांनी लावून ना की एका स्त्रीबद्दल असं वक्तव्य योग्य आहे का, हा विषय तुम्ही पहिला घ्या ना. हे विचारतोय आम्ही तर सातत्याने म्हणतात इंदिरा गांधींची त्यांच्याशी तुलना अहो, इंदिरा गांधी तुलना केली म्हणजे अशी, इंदिरा गांधी जेव्हा बोलले होते, काँग्रेसने किती वाद उठवलं होतं आठवा ना तुम्ही. नाही, त्याला धरूनच इंदिरा गांधीला उपमा देताना तुम्ही चांगल्या गोष्टीची उपमा द्या ना. इंदिरा गांधी व्हा म्हणा ना, हे असं काय फालतू. ते त्याला जोडून असं म्हटले की जर फडणवीस आणि शिंदे असते तर गुंगा गुद्दा असं म्हटले असते. असं काय बघा, कोण हे ते घाणेरडंच वाक्य आहे ना. पण ते ठीक आहे, पुरुषाबद्दल बोललं, अशा पुरुषाबद्दल बोललं की बाबा एका स्त्रीबद्दल एवढं घाण बोलायचं तुम्ही. आणि राजकीय विरोध करा ना तुम्ही, राजकीय परिपक्वता आणा. राजकारणात कुठं कमी पडते ते बोला ना. एका पत्रकाराला एका गोष्टीचं उत्तर दिलं नाही, ह्यामुळं अशा ही तुलना करणे हे नालायकपणाचे लक्षण आहे. इशारा देत आहे आक्रमक आणखी आंदोलन होण्यात, कारण काल दोन जे झाले ते काँग्रेस आत्ता आम्ही 48 तास राहुल गांधींना आणि आदरणीय पवार साहेबांना देत आहोत की 48 तासात तुम्ही याचा काहीतरी छडा लावा, अन्यथा तुमचा ह्या वक्तव्याला पाठिंबा आहे असं आम्ही जाहीर करू. मग त्या पद्धतीने आम्ही आमच्या पुढं ठरू काय करायचं. काँग्रेस म्हणताय दिल्लीसारखं आंदोलन करून कसं करणार? महाराष्ट्रात गल्लीबोळात आंदोलन होईल आणि मला असं वाटतंय पत्रकारांनी पण त्याचा पुढाकार घ्यावा. आपल्याला माता भगिनी काँग्रेस म्हणते की आम्ही माफी मागू, मात्र सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री होऊन 6 महिने झाले. सुनेत्रा पवार पुणे असतील किंवा पिंपरी चिंचवड असेल अशा ठिकाणी कधी रस्त्यावरती येताना दिसल्या. ज्यावेळेस मोशी सारखं प्रकरण झालं, ज्यावेळेस प्रसार माध्यमांनी भूमिका घेतली, त्यानंतर सुनेत्रा पवार तिथे गेल्या. पुण्यामध्ये ज्यावेळेस पाणी घरांमध्ये गेलं त्यावेळेस सुनेत्रा पवार कुठं होत्या? मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही ह्या गोष्टी बोला ना, पण उपमा काय द्यायची? अशी उपमा द्यायची गोंगे गुडी घ्या. तुमच्या आया बहिणींना कोणी अशी उपमा दिली, एखाद्या निर्णयाला वेळ लावला किंवा एखादा निर्णय न घेता निघून गेले, ते योग्य वाटेल काय? तुम्ही असेवर करा की बाबा जिथं काही भागात ज्या गोष्टी घडल्या तिथं आम्ही पोहोचलो नाही त्याबद्दल बोला. त्यामुळे आता ह्याच्यावर बाकी विषय काढण्याची गरज नाही. आम्ही आमचे 48 तास वाट पाहणार आहे की आदरणीय पवारसाहेब कोणती भूमिका घेत आहेत.
राहुल गांधी कोणती भूमिका घेणार वहिनी आहेत काल म्हटल्या आज आम्हाला काही आज संध्याकाळी वाट पाहणार परत रिमाइंडर म्हणून एक आज रात्री आम्ही पत्र देणार दोघांना आणि याच्यानंतर मग 48 तासांनी म्हणजेच शुक्रवारी याच्यावरती आपण बोलू. काल वहिनी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.